या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. विद्यार्थ्यांनी आपले आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग शस्त्रासारखा करावा. यामुळे संपूर्ण जीवन हे सुखमय होईल. शालेय शिष्यवृत्ती किंवा साहित्य वाटप विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक संधी आहे. आज मिळालेलं उद्या इतरांना द्यायचं ही परतफेडीची भावना विद्यार्थ्यांनी जोपासावी, असे मत नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी समाधान धर्म आणि बालसंस्कार केंद्राच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि शालेय साहित्य वाटप प्रसंगी व्यक्त केले. समाधान धर्म आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीने मंगळवारी सायंकाळी रेवण सिद्धेश्वर मंगळ कार्यालय येथे शालेय साहित्याचे वाटप आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक लक्ष्मीकांत चाटला, महांतेश गुळगी, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र हिंगमिरे, चंद्रकांत मुंडे, दत्तात्रय बडग, मल्लिकार्जुन सोन्ना यांची उपस्थिती होती. भवानीपेठ परिसरातील इंदिरा वसाहत, भाजी मार्केट, घोंगडे वस्ती, मड्डी वस्ती, जोडभावी पेठ येथील 500 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप समाधान धर्म आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीने वाटप करण्यात आले. पुढे बोलताना डॉक्टर किरण देशमुख म्हणाले की कष्टकरी आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण एक साधन आहे. चांगल्या शिक्षणामुळे भविष्यात अनेक क्षेत्रात संधी मिळू शकते. अशा संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवाराचे संपूर्ण जीवन सहज सुंदर करण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी करावा. आज मिळालेली शैक्षणिक साहित्याची संधी भविष्यात आपणही कुणाला तरी देऊ असा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहनही यावेळी डॉक्टर किरण देशमुख यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक वीरेंद्र हिंगमिरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी प्रास्ताविक केंद्राचे संस्थापक सुभाष कलश शेट्टी यांनी सूत्रसंचालन ओमकार मुंडे आणि आभार केदार खोबरे यांनी मानले. संस्कार केंद्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सर आपल्या भागातले यांना होईल व त्यांना लागणारे साहित्य शालेय शिक्षणामध्ये जे गरज असते ते सर्व साहित्य आपण त्या 2-3 वर्षापासून आपण सुरू केला. आणि या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित असलेले सन्मान्य लक्ष्मीकांतजी काटला, उपस्थित अण्णा हिंगमिरे काका, उपस्थित असलेले मुंडे काका, सोन्ना साहेब, आमचे सहकारी बडगू साहेब, या सर्व कार्यक्रम जे घडून आणतायत आणि त्यांच्या समाधान धर्म संस्कार केंद्र जे आहे या सर्व टीमला एकत्रित येऊन जे काम करतात असे आमचे बंधू सुभाषांना कलशेट्टी, या भागातले सर्व माता भगिनी, सर्व माझे पालक मित्रांनो, आमच्या 2-3 वर्षापासून मी सातत्याने पाहतो की आपल्या केंद्राच्या वतीने सुभाषांना असतील त्यांचं संपूर्ण टीम एक चांगलं काम या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करून चांगलं एक कार्य होय. आपल्या भागातला विद्यार्थी हे योग्य धार्मिक आणि सांस्कृतिक मानवर असावं. शिक्षणासोबत या दोन्ही गोष्टी सुद्धा थोडेच महत्व आहे आणि हे महत्व पालकांना पाठवतो. त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना त्यांनी बोध देण्याचं काम एक चांगल्या पद्धतीने या भागात सुरू आहे. आणि त्यांच्या केंद्राचे अनेक विद्यार्थी उन्हाळा सुट्टी असो किंवा दिवाळी सुट्टी या वेळेस त्यांनी लाभ घेतात आणि एक योग्य जे मार्ग दाखवण्याचं काम आपण चालू केलेला, त्यासाठी या भागातले नागरिक, माता भगिनी, या भागातले पालक यांनी आपल्याला भरभरून प्रोत्साहन देतात. त्याबद्दल मी तुमचं शुभेच्छा देतो. आपण हे काम करत असताना मगाशी आपल्या मनोगत मध्ये सुभाषांना म्हणाले की आम्ही लहान असताना आम्हाला कोणीतरी मदत केलं होतं, त्याचाच एक परतफेड म्हणून आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतनं त्यांनी हा कार्यक्रम घेण्यास सुरुवात केला. आज जे होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांना आपण शालेय साहित्य देत आहोत त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की हे मदत नाही, हे तुम्हाला एक संधी आहे. आपल्या कष्टकरी आई वडिलांनी आपल्यासाठी जे स्वप्न पाहिलेलं आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण हा एकमात्र शस्त्र आहे जे आपल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण वापरू शकतो. आणि या शस्त्राला आपण
जे काही गरज असते ते पुरवण्यासाठी जे सुभाष अण्णाच्या मार्फत या ठिकाणी आपण साहित्य घेत आहोत, हे सुद्धा आपण मोठे झाल्यावर आपण स्वतःच्या पायावर उभारणार आणि यानंतर आपण एक चांगल्या नोकरी लागू किंवा चांगल्या आपल्या समाजात एक चांगलं नाव जेव्हा होईल त्यावेळेस आपण सुद्धा या समाजाचं काहीतरी देणं लागू या भावनेतनं आपण सुद्धा त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना मदत करावं या भावनेतनं आपण हा आजचा संधी हा मदत हा स्वीकारावा. आणि या मुलांना मी सांगू इच्छितो की आपला भाग हे कष्टकऱ्यांचा भाग आहे. या भागातले अनेक लोक सकाळी त्यांचे पालक कामाला जातात, संध्याकाळपर्यंत ते कष्ट करतात आणि संध्याकाळी जेव्हा ते घरी येतात त्यांचं एकच इच्छा असते की आपण जे कष्ट सोसत आहोत त्या कष्टातनं आपली मुलं यांचं काहीतरी चांगलं उज्ज्वल भविष्य घडावं. आणि उज्ज्वल भविष्य कसं घडणार तर आपण शिक्षण व्यवस्थित घेतलं तर घडणार. या आपण सोलापूर सारख्या शहरामध्ये जेव्हा राहतो आपल्या भागात अनेक सामाजिक संघटना आहेत, सुभाष अण्णासारखे अनेक चांगले लोक आहेत जे आपल्याला मदत करत असतात, पण त्या मदतीचा त्या संधीचा आपण योग्य उपयोग केला नाही तर आपण आपल्या आई वडिलांना कुठंतरी त्यांचे जे स्वप्न आहे ते भंग करतो हे आपण लक्षात ठेवावं. त्यामुळं सर्वांना सर्व बालकांना मी विनंती करतो की आपण जे आई वडिलांचे स्वप्न असतील ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करावा, कष्ट घ्यावं. आपण फक्त शाळेत अभ्यास केलं तर ते पुरेसं आहे असं नाही आहे. तुम्ही फक्त अभ्यासातच उत्तीर्ण व्हावं हे पण आमची अपेक्षा नाही. तुम्ही कुठलंही फील्ड क्षेत्र कुठलंही तुम्ही निवडा, पण त्यात तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे यासाठी तुमचे प्रयत्न असायला पाहिजे. तुम्ही प्रयत्न नाही केलात तर त्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण नाही झालात, प्रयत्न नाही केला तर उत्तीर्ण नाही होणार. पण तुम्ही प्रयत्न करून उत्तीर्ण नाही झालात तर त्या प्रयत्नाला महत्व असते, प्रयत्नाला परमेश्वर कुठंतरी वाट दाखवत असते. या गोष्टी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि आज जे सुभाष अण्णांनी या ठिकाणी त्यांच्या संस्थेच्या मार्फत जे चांगलं काम करण्याचं साखळी उभा केले, कारण त्यांनी लहान असताना त्यांना मदत झालं, त्यांनी आज तुम्हाला मदत करतायत, तुम्ही पुढे जाऊन दुसऱ्यांना मदत करणार, ही साखळीच आहे. या चांगल्या भावनेतनं जी साखळी निर्माण झालेली आहे हे निरंतर असंच चालू राहावं. जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत असंच आपल्या सर्वांच्या पुढाकाराने मिळत राहावं. आणि समाधान धर्म व बाल संस्कार केंद्र यांचं कार्य हे असंच वाढत राहावं, मुलांना चांगले संस्कार घडवत राहावं. त्यांना जे जागेचं अडचण आहे त्यांनी सांगितले, त्यांच्यासाठी आमचं काही मदत असेल तर मालक तर नेहमीच आपल्या केंद्राशी संबंधित असतात. तुमच्या हक्काचे व्यक्ती ते आहेत. आमच्या वतीने काही मदत असेल तुम्ही आम्हाला सांगावं, आम्ही त्यासाठी पुढाकार घेऊ. एवढंच आपल्याला बोलतो. आज या चांगल्या कार्यक्रमात आम्हाला सर्वांना सहभागी करून घेतला त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेपेठ भागामध्ये अनेक सामाजिक उपक्रम होत असतात, पण स्थानिक उपक्रम कमी होतात. त्यामध्ये समाधान धर्म आणि बाल वतीनं काहीतरी द्यायचं काम करतो. धर्माचं जे आपलं तत्वज्ञान आहे, धर्माची जी थोडीशी आम्हाला जे धर्म कळालंय ते धर्म ते आपल्या भागातल्या मुलांना कळतात, मुलींना समजते असा एक प्रयत्न या समाधान धर्म व बाल संस्कार केंद्राच्या वतीनं मागील 5 वर्षापासून करीत आहोत. मागील 1 वर्ष झालं बाल संस्कार केंद्राचं काम थांबलेलं आहे. त्याचं एक निमित्त कारण म्हणजे जागा. आपल्याकडं बाल संस्कार केंद्राला एक कायमस्वरूपी जागा आहे. इथंच नाही तर शहरातल्या कोणत्याही भागामध्ये 1 महिन्यासाठी जरी आपल्याला जागा उपलब्ध केल्या तरी आमच्या सोबत आता काही शिक्षक जोडलेले आहेत. बाल संस्कार केंद्राच्या साठी विवेकानंद केंद्राचे मान्य श्री आनंदजी टाके आपल्या सोबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. समाधान बाल संस्कार केंद्राचं जे काम आहे ते स्वतः करतात. त्याचबरोबर आमची एक अवंतिका मुंडे आमची आता ती आता सध्या अवंतिका त्यामुळे अवंतिका पण आम्हाला वर्षांमध्ये स्वागत करतो. त्यासोबतच समाजामध्ये काहीतरी आम्हाला मिळालंय. आमचा बालपण सगळ्यांकडे लक्ष द्या आणि माझ्या माणसांना
आमच्या लहानपणी कोणाकडे तर काहीतरी मिळालंय, मिळालं घेतलंय, परत द्यायचं आहे. कधी ना कधीतरी आपल्याला हे परत द्यायचं आहे. आणि कधी देऊ शकतो, आम्ही मोठे होऊ, काहीतरी गोष्टी कमवू, समाजामध्ये काहीतरी नाव कमवू, आणि हे करत असताना काही चांगला विचार या केंद्राच्या माध्यमातून आणि चांगलं काहीतरी देऊ शकतो. फुल नाही, पूर्ण शाळा तुमचं आम्ही करू शकत नाही. शाळेसाठी जे लागणारं साहित्य आहे ते छोट्या स्वरूपात आम्ही देऊ शकतो. त्यासाठी या शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आणि आमच्या भागातील भलेही ते 75, 80, 90 किती टक्के घेते त्यांचं कौतुक या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. आमच्या मित्रांचे मुलं, आमच्या भागातील मुलं यांचं कौतुक आम्हाला या निमित्ताने करायचं आहे. ही भावना या शालेय साहित्य आणि विद्यार्थी सत्कार प्रसंगी या ठिकाणी आमचा संकल्प आहे. आणि ही कौतुक तुम्ही कुठेतरी बघावं आणि भविष्यामध्ये तुमचंही या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात कौतुक करू अशी एक मनोत आहे या ठिकाणी व्यक्त करत माझं वास्तविक संपर्क. जय हिंद, जय महाराष्ट्र.